हिवाळ्यामध्ये आवळा, गाजर आणि बीट यांची ABC कँडी सगळ्यांनीच बनवली असणार आहे. पण त्यामध्ये रोज पेटल्स आणि हिबिस्कस पेटल्स टाकून एक वेगळा ट्विस्ट मी दिला आहे. कारण तेही आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक त्याचे फायदे आहेत आणि केसांसाठीही त्याचे खूप सारे फायदे आहेत. पहिले आपण सगळं काही कट करून घेतलेलं आहे आणि मग ते वाफवण्यासाठी एका भांड्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण सगळं स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये आपण जे जास्वंदाच्या पाकळ्या आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ एका पाण्यात धुवून नितरवून एकदम छान नितरवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आणि त्याही आपण ह्या भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत. ही कँडी खाल्ल्याने आपल्या स्किनवर ग्लो तर येणारच आहे, त्याबरोबर आपल्या केसांचीही निगा राखली जाणार आहे. ही माझी गॅलरी आहे, तुम्ही पाहू शकता. मी खूप सारी झाडं लावलेली आहेत. ते पाकळ्या धुतलेलं पाणी मी वेस्ट न करता ते माझ्या झाडांना उपयोगी खूप आहे, म्हणून मी ते माझ्या झाडांना टाकणार आहे. कारण आपण जे काही भाजीपाला धुतो, तांदूळ वगैरे धुतो, त्याच्यामध्ये चांगली माती किंवा आपल्या झाडांचे काही म्हणजे त्याचे जे कट केल्यानंतर जे झाडांमध्ये भाज्यांचे जे झाडांमध्ये क्षार वगैरे उतरतात ते आपल्या झाडांसाठीही चांगले असतात. ते सिंकमध्ये वेस्ट करण्यापेक्षा आपल्या झाडांना नक्कीच ते दिलेलं अतिशय उत्तम असणार आहे, म्हणून मी ते झाडांना टाकत असते. जर तुम्हाला माझ्या झाडांची काळजी मी कशी घेते हे जर बघायचं असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. मी त्यावरही व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन. ही माझी 2 बाल्कनी मिळून एक गॅलरी आहे. मी ती तशी ग्रिल बनवून घेतलेली आहे मधून न करता. कारण मला हॉलच्या बाल्कनीतून तिकडे उतरता येतं झाडांच्या काळजी घेण्यासाठी. तोवर आपल्या इकडे हे सगळं वाफवलेलं असताना मी हे आवळा, बीट, हळद आणि याच्यामध्येही बरंच काही मी टाकलेलं आहे आणि याचे आईस क्यूब बनवून ठेवलेलं आहे. तेही मी माझ्या डेली यूजमध्ये आणते. कारण मी मॉर्निंगला उपाशीपोटी हे एका मधाबरोबर घेत असते. 1 चम्मच किंवा 2 चम्मच मध ज्याप्रमाणे तुम्हाला हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. याच्यानेही आपल्याला खूप सारे फायदे होतात. असा तर बीट माझ्याच्याने तर खाल्लाही जात नाही. तुम्ही खात असाल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याची कँडी करून मी घेते, जेव्हा आईस क्यूब करून घेते तेव्हा ते माझ्याकडनं खाल्लं जातं आणि त्याच्याने आपला हिमोग्लोबिनही चांगला असतो. आपले डेली हेल्थ इश्यू पण सॉल्व्ह होतात आणि आपली स्किनसाठीही खूप सारे त्याचे फायदे होतात. त्याचबरोबर आपलं हे वाफवून झालेलं आहे आणि ते मी आता एका मिक्सचर जारमध्ये घेऊन ते आपल्याला एकदम बारीक ब्लेंड करून घ्यायचं आहे. ज्याचे एकदम बारीक पेस्ट करायची आहे, ज्यामध्ये एकही आपलं काही वस्तू जे टाकलेलं आहे आपण जिन्नस त्याचे काही राहिलं नाही पाहिजे. त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे. तुम्ही नंतरही साखरची पेस्ट करून किंवा गूळही तुम्ही तिथे वापरू शकता. पण माझ्याकडे गूळ नव्हता म्हणून मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे. आता हे आपण एकदम बारीक ब्लेंड करून घ्यायचं आहे. मधून-मधून थोडंसं चेक करत राहायचं आपला झाला आहे की नाही आणि थोडंसं कमी झाल्यानंतर उर्वरित जे काही आपलं उरलेलं आहे तेही त्याच्यात टाकून द्यायचं आहे. आणि त्यामध्येही थोडीशी साखर मी ॲड केलेली आहे वरनं. कारण जी खडी साखर आहे ती दरदरी असते त्याच्यामुळे ते पटकन ब्लेंड होतं, बारीक ब्लेंड होतं. अशी त्याची पेस्ट ब्लेंड होत नाही. ही साखर मी त्याच्यात वरनं अजून थोडीशी टाकते, म्हणजे ते बारीक असं पेस्ट होणार आहे त्याची. माझा जार मोठा असल्यामुळे त्यामध्ये सगळं एकदाच मावलेलं आणि मी एकदाच पेस्ट करून घेतलेली त्याची व्यवस्थित. एवढं आहे की तुम्हाला पेस्ट करताना खूप वेळेस काढून त्याला चेक करायचं आहे. चमच्याने वगैरे चेक करा आणि मग ते परत परत ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही राहिलं नाही पाहिजे आणि त्याची एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. असं तुम्हाला चेक करायचं आहे. याला बराच वेळ गेलेला आहे. त्यात माझा नख पण तुटला, खूप दिवसांचा मी वाढवलेला. एकदा आपली पेस्ट झाली ती चेक करून घेतली की त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं पीठही ॲड करायचं आहे. मी हे जवळपास 2 चम्मच घेतलेलं आहे फुल. माझ्या अंदाजानुसार तुम्ही किती कँडी बनवत आहात किंवा तुमचं प्रमाण काय आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. पण जास्त टाकायचं नाही आहे, घाई करायची नाही. लागता तुम्ही टाकू शकता. पहिले 2 चम्मच वगैरे टाकून बघा. त्याची एक पहिले पाणी टाकून स्मूथ अशी पेस्ट करून घ्या. जास्त पाणीही टाकायचं नाही आहे, एकदम थोडं टाकायचं आहे. जेणेकरून ते घट्टच राहायला पाहिजे, असं पूर्ण पातळ करायचं नाही त्याला. त्याची कन्सिस्टन्सी काही अशी दिसली पाहिजे.
तर तुम्ही हातानेही चेक करू शकता त्यामध्ये तार येते की नाही. मला थोडंसं पाणी टाकावं वाटत होतं, त्यामुळे टाकून एकदा मी चेक करून घेतलं. अशी थोडंसं चिकटपणा त्याच्यामध्ये होता. जास्त पातळ न करता मग मी त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि त्याला एकदम एकजीव असं मिश्रण तुम्ही ते करत राहायचं आणि याच्यासाठी खूप त्याला कंटिन्यू तुम्हाला असं चेक करत राहावं लागणार आहे मधून, जेणेकरून ती पेस्ट खाली लागली नाही पाहिजे. तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर अतिउत्तम. असं त्याच्यात एकजीव एकत्र व्यवस्थित करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चम्मच तूप ॲड केलेलं आहे, गावठी तूप. तुम्ही घरगुती तूप टाकू शकता किंवा तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर, पण माझं म्हणणं आहे की तेलापेक्षा तुम्ही गावठी तूपच शक्यतो यूज करा, जेणेकरून तेही आपल्या पोटात जातं, तेही आपल्यासाठी चांगलंच आहे. तेलामुळे कसं त्याला एक तेलकटपणा येणार, पण तुपामुळे ते काही वाटणार नाही तेल खाल्ल्यासारखं आणि ते घट्टही होऊन जातं नंतर. असं तेही खूप एकजीव करायचं आहे मिश्रण तुम्हाला. साखरेची एक पावडर बनवून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जी कँडी बनवणार आहात त्याला कोटिंग करण्यासाठी. अशी मी साखर घेतलेली आहे आणि मग त्याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे. आता तुम्ही ज्यामध्ये पण ते कँडीचं मिश्रण काढणार आहात त्याला आधी थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे नंतर कँडी बनवल्यानंतर ती ताटापासून वेगळी झाली पाहिजे, सुटली पाहिजे मोकळी ती, जेणेकरून ते चिटकणार नाही. हे मिश्रण असं घट्ट झालेलं असतं, त्याच्यामुळे ते काढायला खूपच त्रास होतो. चटकेही भरपूर लागतात त्याच्याबरोबर. ते तुम्ही हळूवारपणे काढा आणि त्याला एक मस्त व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला ताटाला असं पूर्ण थापून घ्यायचं आहे. जेवढ्या आकाराची आपल्याला कँडी हवी आहे किंवा जाड पाहिजे आहे, तुम्ही त्यानुसार थापू शकता किंवा तुम्ही याच्याऐवजी गोल गोल कँडी बनवू शकता चॉकलेटसारखं. पण चॉकलेटच्या कँडी बनवण्यामध्ये खूपच बराच वेळ गेला असता आणि माझं बाळ पण त्रास देत होतं, त्याच्यामुळे मी असा सोपा उपाय घेतला, जेणेकरून ते थंड झाल्यानंतर मी कट करून घेऊ शकते आणि माझा वेळही वाचेल. असं तुम्ही बघू शकता की ते ताटापासून असं वेगळं झालं नाही पाहिजे. आणि थोड्या वेळ त्याला फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा वरही ठेवू शकता, जेणेकरून ते अजून घट्ट होतं आणि थंड झाल्यानंतर मग तुम्हाला ते असं कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जाड बारीक जशा काही कँडीचा आकार पाहिजे असेल, शेप पाहिजे असेल, तुम्ही त्यानुसार ते असं कट करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ते कट होते. कुठेही तिचा तुकडा पडत नाही आहे, कुठेही ती अशी एकत्र वेगळी होत नाही आहे. एकदम असं घट्टपणा तिला आलेला आहे, जेलीसारखा. हे बघा, असे तुम्ही काढून घेऊ शकता मग तिला. हे तुम्ही दाबून पण बघू शकता, आतून खूप मऊ मऊ झालेली कँडी. आणि ज्या 2-3 दिवसानंतर जेव्हा ते अजून मुरतात ना त्याच्यामध्ये, त्या इतक्या छान लागतात ना, मुलंसुद्धा आवडीने खातात. माझा मुलगा तर पुन्हा पुन्हा मॉर्निंगला येऊन न विसरता माझ्या आधी खात असतो. त्याला इतकी ती कँडी आवडलेली आहे. तुम्ही बघा बनवून, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. अशी मुलं सगळं खाण्यास नखरे करतात, पण असं काही बनवून दिलं ना तर ते आवडीने खात असतात. हे असं मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याला शुगर कोटिंग करायची आहे. ती पावडर माझ्याकडनं बारीक झालेली खूप, तुम्ही ती थोडी जाडसर ठेवा, म्हणजे मध्यम साईजमध्ये